मान्यवरांचं देखील अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी आगमन होईल। जेव्हा बाबासाहेबांचा जन्म झाला त्यावेळीचं वातावरण कसं होतं मला गाण्यामध्ये सांगतो। चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात झुलवी झुला फिमाई अंगाई गीत गात, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, सुभेदार रामजीचं रत्न हे जयगाव, सुभेदार रामजीचं रत्न हे जयगाव, सुभेदार रामजीचं रत्न हे जयगाव, डोळे भरभरून किती किती क पाहावं, डोळे भरभरून किती किती क पाहावं, दुर्मिळ घाव लागा जण मोती शिंपल्यात, दुर्मिळ घाव लागा जण मोती शिंपल्यात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो। दुमदुमले रान सारे चौघड वाजले, दुमदुमले रान सारे चौघड वाजले, दुमदुमले रान सारे चौघड वाजले, भीम बाळ पायी महू गाव ते गाजले, भीम बाळ परी महू गाव ते गाजले, मिरवते मीरा आख्या तर मोती शिंपल्यात, मिरवते मीरा आख्या सुरम्य सोहळ्यात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात, टाळ्या वाजू देत आमचं, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, सर्वांच्या टाळ्या, बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो। अवघ्या 2च मिनिटांमध्ये कार्यक्रमाला सुरुवात होते। तुम्हा सर्वांसाठी महिलांचा आवाज कार्यक्रम खेळ रंगनाथ पैठणीचा, पैठणीतले सारे शिपाई बंधू जमती, पैठणीतले सारे शिपाई बंधू जमती, पैठणीतले सारे शिपाई बंधू जमती, भावी रणवीराला मानाचा मुजरा करती, भावी रणवीराला मानाचा मुजरा करती, वाजली रणदुदुंबी विजयाची जीवनात, वाजली रणदुदुंबी विजयाची जीवनात, झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो। या ठिकाणी रमेश दादांचा अवघ्या एक क्षणांमध्येच
2 क्षणामध्ये त्यांचं आणि त्याचबरोबर मान्यवरांचं देखील आगमन या ठिकाणी होणार आहे. 1891ची आठवण ताजी, 1891ची आठवण ताजी, 1891ची आठवण साधी, सांगायची बरका कुंदना सकू आजी, सांगायची बरका कुंदना सकू आजी. मधुगंध दरवळे हा आनंद पाकळ्यात, मधुगंध दुर्वळे हा आनंद पाकळ्यात, झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात. जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. चैत्राच्या कांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, चैत्राच्या कांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, झुलवी झुलावी माई अंगाई गीत गात. हे जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. कसं वाटलं गाणं? गाणं आवडलं असेल तर टाळ्या वाजू द्या सर्वांच्या. आणि या ठिकाणी लगेचच सुंदर अशा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. लो मैं आया मिलेंगे दोबारा, दोबारा मिल जाए प्यार तुम्हारा, हो मैं हूँ सागर, तुम हो किनारा. सितारों की महफिल में गूंजेगा तराना, ये हो तो से आया है दिल का फसाना. अरे दिल को पुकारा, लो मैं आया मिलने दोबारा. क्या बात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या सर्वच माता भगिनींचं या कार्यक्रमाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि या कार्यक्रमाच्या वतीनं महिलांच्या वतीनं आयोजकांचं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या लाडके भाऊजी कार्यक्रमाचे सादरकर्ते सिने अभिनेते रमेश दादा परळीकर यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा, कारण स्टेजवर कुणी असलं काही असलं, आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर उपयोग होत नाही. त्याच्यानंतर ज्यांनी हा लाईट उत्तम लावलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही चांगले दिसतात आणि आम्ही चांगले दिसतो, तर अंधारात सगळीच काळे दिसले असते. त्याच्यानंतर स्टेज अतिउत्तम मानलेलं आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. काय होतं, एकदा कार्यक्रम सुरू झाला की आपण या लोकांना विसरून जातो की ज्यांनी खरी मेहनत केलेली असते आणि त्या जागेवरती आपण कार्यक्रम करत असतो. किती जणींना पैठणी जिंकायची आहे? 11,000ची पैठणी आहे पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची सेमी पैठणी आहे, तिसऱ्या क्रमांकाची सुद्धा सेमी पैठणी आहे. 11, 7 आणि 5 अशा 1000च्या पैठणी आहेत. तर 11,000ची कोणाला पाहिजे? म्हणजे महागाची पैठणी कोणाला नाही वाटते? किती जणी आहेत अशा?
एकदा आपला भूमिका पुन्हा एकदा आपल्या भूमिका बाय फॉरेनला धनी माझं गेलं गवाय चला चला वहिनी येईल साऱ्या डिगऱ्या घेऊन येईल साऱ्या डिगऱ्या घेऊन आधी मला त्या दावील येऊन येईल साऱ्या डिगऱ्या घेऊन आधी मला त्या दावील येऊन याच मुळी शंकाच नाही अग बाय 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 याच मुळी शंकाच नाही फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय फॉरेनला धनी माझं गेलं ग बाय अजून पाहिजे वहिनी अजून पाहिजे या पटपट या तुमच्यासाठी कार्यक्रम आहे चला लवकर लवकर राजाधिराजा मोठ्या मनाने रमाच्या परिश्रमाने भीमा रमाच्या परिश्रमाने सुख मिळाले क्रमाक्रमाने घरी माझं गेलं ग बाय घरी माझं गेलं ग बाय पुढच्या गेम मध्ये काय सांगा गेम कुठली घ्यायची तुमच्या मनावर गेम सांगा चला कधी येतो तुम्ही मोबाईल मध्ये बिझी नाही माहिती अहो तुमच्या यांचं अच्छा प्रशांत उत्तेकर बॉम्बला वहिनी मला नाही माहिती यांचं नाही होत, तुमच्या यांचं ठीक आहे काय नाव कांचन प्रशांत उत्तेकर हा जरा कांचन वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी येत वहिनीचा उखाणा ऐकायचा आहे कुणी उखाण्यामुळे येत नव्हत्या का असं काय आहे का असं काय आहे का काळजी करू नका नाही वहिनी नाही आला तरी मी शिकवतो हा वहिनी तुम्ही शिकवा तुम्ही शिकवा बर मी शिकवतो वाजवा टाळ्या वाजवा वहिनींसाठी पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला यांचं नाव घेते प्रशांत यांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला सुवासिनींच्या पंक्तीला वाजवा टाळ्या वहिनींसाठी हा वहिनी सो स्वाती निशांत खैरे उखाणा आजच घ्या वहिनी काय म्हणलं विचार करायला बाकी काही नाही हा 20 वर्ष झाले लग्नाला का कमीच झालं बया प्रज्ञा वांजकर यांच्यासाठी खास आलं स्टेजवरती प्रज्ञा कुठे गेले प्रज्ञा वहिनी ओ प्रज्ञा वहिनी तुमचे आडनाव किती आहेत मला कळालं प्रज्ञा जगताप या म्हणतात वाळुंजकर का वाळुंजकरच म्हणलं ना तो मग काहीतरी ववाळ का काहीतरी म्हणला अजून 2 आहेत का नाही 3 वाटले मला म्हणून विचारलं बाकी काही नाही नाही आमचं कसं लाडानं मला परळीकर म्हणतात म्हणजे लाडानं म्हणण्यापेक्षा मी परळीच्या साईडचा आहे म्हणून परळीकर ते परळीकरच नाव पडलं तसे माझे 2 सरनेम झालेत मग आता बायकोची 3 झाली तसं म्हणलं काय वहिनीला वेगळं प्रेमाने अजून काय आवाज मारतात की काय बाकी काय नाही हा पण ताई तुमच्यामुळे इथे आल्यात आणि सगळ्या महिला प्रज्ञाताईंमुळे इथे आल्यात आणि मी सुद्धा प्रज्ञाताईंमुळेच आलोय त्या जोरदार टाळ्या प्रज्ञाताईंसाठी झाल्या पाहिजे हा गौतम बुद्धांच्या मूर्तीला फुले घालते वाकून निशांत रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान टाळ्या वाजवा वहिनींचा मान राखून वहिनी या पट्टीला पाय टच करा हा दीक्षा प्रदीप कांबळे हो का ना सागवानी टेबलावर रुमाल टाकते विनून प्रदीप कांबळेंचं नाव घेते जय भीम म्हणून जय भीम सगळ्यांचा आवाज आला पाहिजे बोला जय भीम हा याला हात लावू नका वहिनी करंट वर शॉक लागतो अहो शॉक लागतो वहिनी 440 करंट माझा तुम्हाला सोसल का पुढचं गाणं येत नाही अक्षता
सूरज जगताप. उखाणा. नाव घ्या आग्रह कशाचा, सूरज नावांचं नाव असतं ओठांवर, प्रश्न असतो खाण्याचा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी. नाव बी उखाण्यात आणि प्रश्न बी उखाण्यात आणि उत्तर बी उखाण्यात, याला म्हणायचं डोकं. लावा ताकद, वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा. जयश्री सागर गायकवाड. उखाणा. तुम्ही सांगा. बया बघा असं पाहिजे बिनला. येत नाही सांगायचं असला सांग. हा. साऊंड मध्ये साऊंड. साऊंडच्या वरती असतो भोंगा. साऊंडच्या वरती असतो भोंगा. यांचं नाव घेते. सागर रावांचं नाव घेते. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. सायली चंदू मोठनाळी. हा. आणि उखाणा. तुम्हाला बी येत नाही. या इकडे. तुम्ही काय करता. घरीच असतात. बरोबर. कधी झालं लग्न. आता 1 वर्ष होईल. नवीन आहे हो, नवीन आहे. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. बिचारीचं लग्न नवीन आहे म्हणून उखाणे. मग लग्नात उखाणे नाही घेतले का. येतच नव्हता. इकडे या. लग्न लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. नाही खरं सांगा काहीतरी तुम्ही पलटी मारली. एका साईडलाच भाकर भाजलेला आहे, तो उलटी गेली यांनी. हा का. कुठे भेटले होते पहिल्यांदा, कुठे भेटला तुम्ही. फॅमिली मध्येच. हो का. म्हणजे मग घरच्यांना कळालं का त्या वयांचं लावून दिलं पाहिजे. कळालं. कोण म्हणजे काय रिलेशन काय तुमचे. आत्याचा पोरगा. मामाची पोरगी ना. या मामाच्या पोरीला झटक्यात पट्टा होईल. मामाची पोरगी तेवढ्यासाठी असती बाबा, लग्न करण्यासाठी. किती गाण्यात बघा ना, मामाच्या पोरीला पटवली, मामाच्या पोरीला फिरवतो. सार्थकचं तसं काही नव्हतं, पण सार्थकनं तरी आणली. आता मी शिलाताईंच्या घरी गेलो, त्यांच्या लग्नाला येता नाही आलं, त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला. कारण असे कार्यक्रम असल्यामुळं डेट्स नव्हत्या माझ्या, त्या कार्यक्रमांना येऊ शकलो नाही. पण आता घरी गेल्यानंतर कळालं की कार्यक्रमाला का नाही आलो बाबा. कार्यक्रम झाला पण आपण येऊ शकलो नाही. घरी आल्यास त्यांनी सविस्तर सांगितलं असं झालं, म्हणून तुम्हाला अचानक कॉल केला. ते असंच लव्ह मॅरेज त्यांच्याही मुलांनी केले. असं त्या लग्न होणं महत्वाचं आहे. हे बघा सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का. आहे ना, इकडे असं आहे. हा. आम्ही बाकी काय नाही तर मामाच झालं नाही त्याच्या अजून. हा. उखाणा. तुम्ही सांगा ना. स्वयंपाक येतो का. येतो. वाटाण्याची करते भाजी. वाटाण्याची करते भाजी. त्यात खोबरे टाकते किसून किसून. त्यात खोबरे टाकते किसून किसून. खिसायचं नाही खोबरं, तसं नाही. सर मी फर्स्ट टाइम आली आहे. हा. मग लग्न किती वेळा केले. हा. मग सुरुवात असतेच ना, त्याच्यामुळे काय आता लग्न एकदा केलंय, उखाणा पण घ्यावाच लागणार. हा. त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. स्वयंपाक किती वेळा केलाय. भरपूर. मग खोबरं तर नीट खेसा घे वेळा. खोबरं असं करायला खोबऱ्याला. हा. त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. आमचे हे गेले रुसून. आमचे चेंडू गेले रुसून. कुत्र्याने घेतले चाटून पुसून. कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. वाजवा टाळ्या वेळींसाठी. आता एवढी चांगली भाजी बनवली आणि हे रुसून गेले, मग हे त्यांना बोलवायला जाणार ना. बोलवायला गेले तोपर्यंत भाजी कुत्र्यानं. तुम्हाला काय वाटलं. भाजी कुत्र्याने चाटून पुसून घेतली, तुम्हाला काय वाटलं. असं कसं होईल. कुत्रा मी कुलूप लावून गेलो का नाही. दया काय बोलायचं. लय पुढच्या आहेत वहिनी. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी नमस्कार. कोमल महेश कांबळे. हा. उखाणा. उन्हाळा किती जरी असला. लय गरम होतं बॅ वहिनी. उन्हाळ्याचं नावच काढू नका. एसीच्या बाहेर निघाले की परत वाटतं कधी एसीच जाईल माणूस. उन्हाळा जरी असला म्हणून झाली मी टॅन, तरी पण महेश रावत माझे फॅन. अगं बया टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी तुमचे फॅन लय झाले आता. या वहिनींचा आपल्या गेल्या वर्षीच्या जयंतीमधला व्हिडिओ आहे, तो मिलियनमध्ये गेलेला आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती. त्याच्यामुळे वहिनींचे फॅन आमच्या युट्यूबवरती सुद्धा आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि काय होतं, तुमच्या व्हिडिओला कमेंट आली की परत तो व्हिडिओ येतो. मी म्हणतो ह्या बिबडेल मधल्या व्हिडिओ, म्हणजे त्याच्यामुळे दिसतात, त्याच्यामुळे लगेच तुम्ही ओळखायला आल्या. एकदा जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हा वहिनी. जय भीम.
जय भीम. आगीचे में बगीचा, बगीचे में बंदर, संभाजी पोळ इतने सुंदर कि मेरे दिल के अंदर. अगा भैया भैया आलेत का भाऊ, आलेत का? नाही ते वरती गेले. कुठं? अगं भैया काय बोलायचं आता. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. दादा वहिनी जिथून बी आहेत ना तिथून तुम्हाला बघायला अजून सुद्धा तुमच्या ते मनामध्येच आहेत. एकदा जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हा मानसी सागर कांबळे. उखाणा नाव काही सुचेना, उखाणा काही सुचेना, सागररावांचं नाव घेऊन कसा बसला. कुणाचे काय वहिनीचा फटक्यात पाय. वहिनी काय नाव बायकोचं भांडण झालं तरी नाही? मग काय इकडे तिकडे तिकडे इकडे काही करायला लागला तुम्ही? हा मग या मी शिकवतो ना, नका काळजी करू. या इथे. हा काय त्यांचं नाव काय? सागर. तुम्हाला गाडी येते का? हा मग ठीक आहे. शिलाविनी आपण गाडी चालू. तुम्ही लय भारी चालवायच्या ऍक्टिवा. हा ऍक्टिवा गाडी. ऍक्टिवा गाडी भिताडाला धडकली. भितराला धडकली. शिला ताईला विचारा कशी धडकती. हिरो होंडा गाडी भिताडाला धडकली. हिरो होंडा गाडी भितराला धडकली. तुमच्या यांचं नाव काय? सागर. हिरो होंडा गाडी भिताडाला धडकली. हिरो होंडा गाडी भितराला धडकली. सागररावांची नथनी माझ्या साडीला अडकली. सागररावांची नथनी माझ्या काय झालं? काय झालं वहिनी? अहो उलट झालं, उलट झालं. थांबा थांबा. हा हिरो होंडा गाडी भिताडाला धडकली. हिरो होंडा गाडी भितराला धडकली. माझी नथनी सागररावांच्या शर्टला अडकली. माझी नथनी सागररावांच्या शर्टला अडकली. बया यांच्या मिस्टरला नथनी घालत होतो मी. यांनी भोगच अगं कपक करवली शेजारीच उभा आहे. तुम्ही एखादा शिकवायचा ना, आगीच्या बगीचा बंदर काहीतरी असलं त्यांना शिकवायचं होतं की. हा वहिनी. अर्चना प्रसाद जगताप. याड लागल ग, याड लागल ग, रंगल तुझ्यात याड लागल ग, वासी हो साथी येई कस्तुरीचा, सागर या वाड वाड लागल ग. असं म्हणायचं रे का नाही? छान वाटतं. एकदा जोरात टाळ्यांच्या गणेशसाठी वाजल्या पाहिजे. मला गणेश नाही म्हणलं तरी 2012 सोनू आणि गणेश सोबतच आहेत तुमच्या शोला आलेले. आणि त्यावेळेसपासून ही मुलं दोघेही माझ्यासोबत काम करतात. आणि ते जे बाकीचे काही मुलं असतात तेच आमच्यासोबत त्यांच्यासोबतच येतात. मला अजून प्रयत्न करतोय गणेश गाणं शिकवायचा, पण तो अजून सक्सेस झाला नाही. मेहनतच करतोय नुसती. जोरात टाळ्या वाजवा गणेशसाठी. हा बहिणी भया हे बघा, शीला, मुन्नी, अर्चना, शांताबाई, शालू या सगळ्या बायका आहेत ना, यांची नावं फेमस करून टाकली गाण्यांनी आणि चित्रपटांनी. पण अशा नावाच्या बायका भेटायला बी नवऱ्यांचं नशीब लागतं. आणि ते तुमच्या नवऱ्याचं नशीब आहे. अर्चना नावाची बायको भेटली. आता तुम्ही त्यांच्यासाठी छान उखाणा घ्या. हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते. वहिनी एवढं नाजूक नको, थोडं पुढे या आणि जोरात घ्या. काळजी नाही, घाबरू नका. भाऊ आलेत का? कुठे असतील. आवाज मारा बरं. लाजू नका. हा मारा आवाज. मी कसा देऊ आहे का? नवरा तुमचा म्हणून तुम्हीच आवाज द्या. आता बॉम्बला आलेत का भाऊ? आवाज तर मारा. आले असेल तर हात वरती करतील. आले का? काय म्हणतात त्यांना? ओच म्हणते. मारा बरं. ओ म्हणून हात मारा. करतेत का हात वर बघून? ओ क्या बात आहे. जोरात टाळ्या वाजवा भाऊंसाठी. ओ म्हणले की भाऊ तिकडे वाटत बघत होते. कधी म्हणते ओ? मी हात वर करतो. हा दिसले. हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते गोळा. प्रसाद रावांचं नाव घेते, सुवासिनींच्या मेळ. क्या बात आहे. भाऊ आमच्या ताईला किती त्रास देता हो तुम्ही? बिचारीचा आवाज सुद्धा निघाला का? हा पण जाऊ द्या, चांगले. तुमच्या सासूबाई कुठे? सोबतच राहता नाही तर? त्यांची सासू सुखी, बिचारी सुनाशी म्हणल्यास काय बोलतच नाही काय, एकदम सायलेंट आवाज आहे. जोरात टाळ्या वाजवा. तुमच्यासारखी
सून सगळ्यांना मिळावी बाबा, किंवा तुमच्यातले गुण जे आहेत ते सगळ्या सुनांमध्ये जावे. हा वहिनी, तुम्ही लय हसल्या. तुमची सासू कुठे वहिनी? आहेत ना बस कुठे? त्या सासूबाई? हा सासूबाई आधीच हातवर, काय करायच्या आधीच हातवर आहे. मी इकडे बसले बरोबर. हा अश्विनी नानाभाऊ गवई. अश्विनी जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, अशी जिंदगीच आणि बानी ग. ये ना प्रिये तू ये ना प्रिये, तुम्ही तर प्रेम दिवाना रसीला, ते प्यार जरासा नशीला. तर प्रेम दिवाना नशीला, ते प्यार जरासा नशीला. खरं सांगा, आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? हो. बया बया बया. कधी म्हणतात बहीण? केव्हा पण केव्हा? असं टायमिंग असेल ना? केव्हा पण एखाद्या वेळेस काल परवा, आता लेटेस्ट मध्ये कधी म्हणलं होतं? नाही, आता तर नाही म्हणलं. आठवडा झाला. आठवड्यात शेवटचं कधी म्हणलं होतं? कुठल्या वेळेस म्हणलं होतं? ते नाही लक्षात. तरी असेल ना. आता कसा कार्यक्रम चालू तुम्हाला कळलं असेल ना, रात्री 9 वाजता कार्यक्रम सुरू झाला. नाही ना लक्षात. तरी अंदाजा बरं कुठल्या वेळेस म्हणले आतापर्यंत? संध्याकाळच्या वेळेसच म्हणलं. अगं बया बया. कुठून? कामावरून आल्यानंतर, जेवण झाल्यानंतर का कधी? काम झाल्यानंतर. अगं बया बया. आलेत का भाऊ इथं? आलेत का? हो. आवाज मारा बरं. स्वराचे पप्पा. कुठं? हा आहेत. भाऊ मी आत्ताच सांगितलं होतं, ही जे नाव आहेत ना फेमस, अशी बायको भेटायला पण नशीब लागतो. अश्विनी नाव. भांडण झालं बोलत नाहीत. अमित भाऊ, माझ्या बायकोचा हाच प्रॉब्लेम आहे. भांडण झालं ना बाया बोलत नाहीत. भांडा काहीतरी कर. त्यांना त्यांच्या मनासारखं पाहिजे असतं. काय? कुठेतरी फिरायला जायचं असतं, काहीतरी घ्यायचं असतं, आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला काम असतं. आपण म्हणतो उद्या करू, उद्याचं परवा, परवाचं तेरवा आहे, ढकलत पुढं. मग भांडण झालं. भांडण होतं का तुम्ही तुमचं? नाही. खरं सांगा वहिनी. नाही होत. सासूबाई आहेत म्हणून खोटं बोलला. नाही नाही. तुमचं गाव कुठलं? आमचं बुलढाणा जिल्हा. म्हणूनच होत नाही भांडण तुमचं. आमचं भांडण होतं नवरा बायकोचं. कुणाकुणाचं भांडण घरात होतं त्यांनी हात वर काढला. नवरा बायकोचं 1, 2, 3. ज्यांनी हात वर केले नाहीत ना, सगळ्यात जास्त भांडखोर ह्याच. फक्त आता सगळ्यांसमोर दाखवायचं कसं म्हणून. माझ्या घरात होतं तर घरात भांडण नवरा बायकोचं होत नाही असं नवरा बायको नाहीतच. भांडण आमच्या घरात होतं भाऊ. बायको किचन मध्ये असते, मी हॉल मध्ये असतो. भांडण झालं, बायको बोलत नाही. बायकोच्या हाती पडल वाटी, ग्लास, तांब्या, काय हाती पडल ती मला फेकून मारते. लागलं ती खुश होते, चुकवलं मी खुश होते. झालं एवढ्यात आमचं भांडण मिटून जातं. असं असतं वेगळी. हा आता उखाणा घ्या भाऊंसाठी चांगला. महाराजांच्या टोपीला मोत्याचा गोंडा, माझ्या नशिबी पडले नानाभाऊ सारखा धोंडा. अगं बया बया. वहिनी तुम्ही तर म्हणल्या भांडण होत नाही. तुम्ही तर भांडणाचा तेलच टाकला. आता काडी लावायचीच गरज आहे फक्त. कुठं आहेत भाऊ? हात वर करा. भाऊना हातच जोडले. आता संपला विषय. वहिनी त्यांचं धोंडा नाव कधीपासून ठेवलं होतं? उखाणा आहे तो. उखाणा आहे का? चांगला आहे. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी भांडण होत नाही नक्कीच? नाही. म्हणूनच तुम्ही उखाणा घेतला. मलाही कळालं. वाजवा टाळ्या यांच्यासाठी. हा वहिनी. प्रतीक्षा अजय दवाणे. उखाणा. सोन्याची अंगठी, चांदीचं पैठण, अजय रावांचं नाव घेतो. ऐका सर्वजण. ऐका सर्वजण. वाजवा तुम्ही. ठीक आहे ना वहिनी? मला वाटलं काय जात झाली. ओम भट स्वाहा. वहिनी तुम्ही सातारा सांगली साईडचे का? कुठल्या? बुलढाणा जिल्हा. घेतो म्हणलं बाकी काय नाही. सातारा साईडला वगैरे तिकडे तशी लँग्वेज आहे. असू द्या वहिनी. हा नयन कृष्णात वाघमारे.
उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, कृष्णा नावाचं नाव घेते पत्नी या नात्याने. टाळ्या वाजवा प्रेक्षक या नात्याने. हा वहिनी. हा उखाणा. उभे होते चौकात, लक्ष गेले आकाशात, अनिलराव माझ्या मंगळाशी करते. तुम्ही लाजल्या. हा लाजणारे नाहीये हम. बघा वहिनीची हिंदी, लाजणारे नाही आहे हम म्हणे. हा मग उखाणा घेऊ ना. हा हो नाही, अर्धा इकडं ना अर्धा तिकडं होया, सगळा एक संगत घेऊ. मराठीतच घेतला मग मध्ये हिंदीत बोलले तुम्ही, आम्ही लाजणारे नाही हो म्हणून म्हणलो. नाही नाही बोला, काही प्रॉब्लेम नाही, पण हेच उखाणा व्यवस्थित घ्या, परत घ्या. हे हात काढा, शूटिंग मध्ये तुमचा येत नाही फोटो. मग म्हणा की दगड म्हणा, तुम्ही मार्बल बिरबल काहीतरी म्हणा, मागातला दगड म्हणा. दुसरा घेताय का? मग तेच घ्या की, म्हणून तर म्हणलं चुकलाय तुमचा, काहीतरी सुधारणा. हा घ्या. बरं राहू द्या बाय, कुठे घेता. घाबरू नका, काही नाही, बिंदास खेळा. त्याच्यात डायरेक्ट टाकला की अडकत नाही. तुमच्या पद्धतीने खाली बसून वगैरे व्यवस्थित खेळू शकता. चला गणेश, म्युझिक. डायरेक्ट नाही अडकत, टपकून अडकला पाहिजे. वा वा. हा थांबा इकडे या. नांदन नांदन आश्रमाचं नांदन, नांदन नांदन आश्रमाचं नांदन. माझ्या संसारी जसं टिपूर चांदन, हिमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. नामाच्या संसारी जसं टिपूर चांदन, नांदन नांदन आश्रमाचं नांदन. गेला गेला गेला. नांदन नांदन आश्रमाचं नांदन, हिमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, हिमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, हिमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. अडकला का? धनी असता मुलगा तिरी, पार पाडी कर्तव्य सारे. धनी असता मुलगा तिरी, पार पाडी कर्तव्य सारी. पाणी समान शेतन आश्रमाचं नांदन, पाणी समान शेतन आश्रमाचं नांदन. नव्हती गरीबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. नव्हती गरीबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. कंबर कसून बांधन आश्रमाचं नांदन, प्रेमळ मनाची होती मायाळू दयाळू. चिल पिल्लन चिवलावी अशी होती हो कनवाळू. जातो पळून अंधार त्या बघून समाईला, जातो पळून अंधार त्या बघून समाईला. भीम आवडीनं बोले राम राम रमाईला, भीम आवडीनं बोले राम राम रमाईला, भीम आवडीनं बोले राम राम रमाईला.
अजून येत आहेत का? या इकडच्या पुढे खेळायच्या. तुम्ही झाले नाही खेळून? अजून आहे तिकडच्या पुढे खेळायच्या त्या. या माझ्या भीमाच्या संसारी आली श्रावण हिरवळ, संसाराच्या मळ्यात जणू सुगंध दरवळ. या ओ माझ्या भीमाच्या संसारी आली श्रावण हिरवळ, संसाराच्या मळ्यात जणू सुगंध दरवळ. मळा भीमाचा रामान कष्ट करून फुलविला, मला भीमाचा रामान कष्ट करून फुलविला. भीम आवडीन बोले राम राम रमाईला, भीम आवडीन बोले राम राम रमाईला. थँक्यू. तुमचा पाय दुखायलाय, आपण दवाखान्यात जाऊ, काळजी करू नका. पण या या ना. हा अजून. हा भारती वहिनी जिथं असेल तिथून लवकर स्टेजवर या. भारती वहिनी कुठे आहेत बया? नाही तर तुम्ही म्हणा पदर खुसून मीच तिकडे या मुंबईला म्हणायला काय जातंय. हा चला आल्या का ताई? या ताई तुम्ही आल्या ना ताई. आता यांना पळवायची गेम घेणार होतो मी. आता तुमच्या पायाला लागलंय म्हणून कोमल वहिनी तुम्हाला. कोणाचे गुडघे दुखतात म्हणले? कोणाचे दुखतात गुडघे? कोणाचे? सगळ्यांचे दुखतात. घ्या बुवा त्यांनी म्हणलं यांची दुखते म्हणलं सगळ्यांचीच दुखतात घ्या. हा काही नाहीये, तळ्यात मळ्यात पण नाही, काळजी करू नका. सोपी गेम आहे. फक्त पाय तुम्ही पाठीमागे घेऊन ये म्हणून रस्सी पुढे घेतलीये. ज्यांना बोलता येतं त्यांनी असा हात वरती करा. बोलता येतं ज्या बोबडं बोलतात त्यांनी असं करा. तोत्र बोलतात त्यांनी असं करा. ज्या व्यवस्थित क्लिअर बोलतात त्यांनी हात वरती करा. हा तुम्ही बोबडं बोलता का? हात वर करा मग पूर्ण. हा पूर्ण हात वर, पूर्ण वहिनी हात वर पूर्ण. हा आता ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनी हात खाली करा. येतंय का तुम्हाला? चांगलं येतंय, ऐकायला येतंय. मी आता काय बोललो ते ऐकलं? घ्या आम्हाला. हा ज्यांना ऐकायला येतं त्यांनी हात वर करा. ज्यांना ऐकायला येतं त्यांनी हात वर करा. सगळ्यांना ऐकता येतं, सगळ्यांना बोलता येतं. करा खाली आता हात. गेम सोपी आहे. अमिताभ बच्चन साहेबांना ओळखता? अमिताभ बच्चन साहेबांचा डायलॉग आहे तो 3 वेळा तुम्हाला बोलायचा आहे. अमिताभ बच्चन अंगात आणायचे नाहीत, नाही तर बया अजिबात नाही. हा आता ह्याच्यानंतर गेम तुम्ही ह्या गेम मधून आउट कोणी होणार नाहीये. फक्त डायलॉग बोलायचा आहे. गेम अजून एक असणार आहे. स्टेजवरून खाली तुम्ही असं जाणार नाही, काळजी करू नका. चला रेडी? वहिनी तुमच्यापासून सुरुवात. डायलॉग आहे हे साला कोण बनेगा करोडपती. 3 वेळा तुम्हाला बोलायचं. वहिनी कुठे चालल्या? नाही ना तुम्हाला पाणी स्टेजवर मागवत थांबायचं. भारती वहिनी बया त्या वहिनीने तुम्हाला मुद्दाम बोलवून घेतलंय. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हाँ 1 क्या बात आहे. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. 2 हे साला कौन बनेगा करोड़पति. हाँ हे साला कौन बनेगा करोड़पति. हाँ थोडस चुकलं पण तुम्ही आउट नाहीये, इथंच थांबायचंय. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. 3 थांबा. हे साला कोण बनेगा करोडपती. 3 वेळा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. यांचं थोडं इकडे इकडे झालंय पण तरी आपण यांना फायनलला घेऊ. यांना फायनलला घ्या. हा वहिनी. है साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात आहे. सेम बोला वहिनी, सेम बोला. हा है साला कौन बनेगा करोड़पति है. 2 हा है साला कौन बनेगा करोड़पति है. 3 यांना पण घ्या, यांना फायनलला घ्या. हा वहिनी. गेमला का मी तुमचा घसा बसला बाया. तुम्ही थांबा, बोलायचं नसेल नाही तर थांबा, काय प्रॉब्लेम नाही. प्रयत्न करा. घसा उठला तर उचला वहिनी. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है.
थांबा वहिनी, तुम्हाला तुमच्यासाठी दुसरा गेम. हा, मला नाही ना. हे साला हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. शेजारी मैत्रिणीच्या शेजारी थांबा. हा, हे साला. ओहो वहिनी, बया 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 बया, नाही नाही म्हणायचं, पाहिलीच हाणायचं. वहिनी, डायलॉग मध्ये तुम्ही अमिताभ बच्चन सोडा, अभिषेक बच्चन अंगातच आणला. हा, सेम नाही सेम टोन लावा वहिनी, एक नंबर. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति. ये क्या बात है. हा वहिनी, एक. हे साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. हा वहिनी, काल डान्स केलेला फायदा झालाय काही. मला आवाज लय मजबूत निघाला वहिनी तुमचा. हा, महिलांना हसवायचंय म्हणून मी करते. नको, त्यांना हसवण्यासाठी काही करू नका. तुम्ही फक्त खेळण्यासाठी खेळा. जिंकल्यास तुम्ही काय पैठण त्यांना देणार नाही. हा, कधीतरी हसू येऊ द्या त्यांच्या चेहऱ्यावर. बर हसवा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. अजून काय येतं तुम्हाला हसवण्यासाठी असं त्यांना? नाही, काहीतरी अजून म्हणून हसवा. नाही हसवाच तुम्ही आता त्यांना. बया काहीतरी त्यांना हसवण्यासाठी म्हणते मी. त्यांना फायनल मध्ये घ्या. आम्ही तुम्हाला पैठणी जिंकण्यासाठी फायनल मध्ये घेतो बघा. हा वहिनी, या मात्र हसवतात बघा तुम्हाला. हा, अगं बया. हे साला कौन बनेगा करोड़पति है. एक. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. हे साला कौन बनेगा करोड़पति है. त्यांना गिरे. हा वहिनी, हे साला कौन बनेगा करोड़पति है. अगं बया थांबा की बया, काय आधीच दणका. थांबा व्यवस्थित. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. तुम्ही काय करता? मी काय नाही करत. इकडे बघा, इकडे सरळ थांब्या. काय करता? काहीच नाही करत. परत एकदा डायलॉग. हे साला कौन बनेगा करोड़पति है. मला वाटलं तुमचा कोंबड्या कापायला झालाय. ये बघा, असा ते चाकू धरला कोंबडीचा. हे साला कोण बनेगा. हा, दोन तुकडे. हे असं नाही वहिनी, हे असं हाय असं. हे साला कौन बनेगा करोड़पति है. एक. हे साला कौन बनेगा करोड़पति है. दोन. हे साला कौन. थांबा की बया, घाई काय. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. यांना गेरी सेमी फायनल. हा वहिनी, हे याला हात लावू नका, करंट उरते, शॉक लागतो. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. बया बया, आवाज चढत चढत गेला वहिनीचा. यांना पण घे. हा वहिनी, हे साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. इकडे व्या. हा वहिनी, हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. सन्मानाने घ्या यांना, व्यवस्थित बोला, जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी, हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनीसाठी. यांना पण घ्या. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं व्हॅन. इथं थांबा. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. बया वहिनी, तुम्ही तर अमिताभ बच्चन अंगात आणला. हे साला. हा, मुंशीजी, तुम्ही शराबी मध्ये अमिताभ बच्चन अंगात आणला. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी, हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. बया झटका तर बघा, कमर पण बोलते का काय म्हणलं आता.
हा वहिनी. ए साला कोण बनेगा करोडपती म्हणलं आता का मारतात का काय, मला टीला हात सोडला खाली हल्ली. म्हणलं हे साला कोण बनेगा धाडकडे धडा का काट बडा लय मोकळा हात सुटला होता तुमचा, असा असा हालत होता. मी लांब सरकलो बाबा, म्हणलं कुठून हाताला लागायचं. ओ साला कोण बनेगा करोडपती है. बघा ये आता ओ साला पुन्हा काय आता ते साला का. ए साला कोण बनेगा करोडपती है. हा इकडे थांबा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. इकडे थांबा वहिनी. वहिनी इकडे बकेट ठेवणार, त्या बकेटमध्ये चेंडू आरामाने टाकायचा. जर बकेटमध्ये गेला तर तुम्ही पुढे जाणार, नाही तर मग खाली जाणार. पुढच्या गेम मध्ये तुम्हाला घेणार, काळजी करू नका. बस नाही थोडं अलीकडे. हा बघा जवळ बघा किती पाहिजे. बस हा बस जाते की वहिनी. हा केवढी मोठी. एवढी मोठी कशाला. चेंडू टाकायला. नया कपडे धुळे जायचे आपल्याला इथं. हा चला रेडी. हे प्रॉब्लेम वॉशिंग मशीनचा आहे. ते छोट्या बकेटात पण कपडे धुले जातात, पण आता सगळ्यांना सवय लागली मोठ्या वॉशिंग मशीनची. या वेळी तुमच्याकडून सुरुवात. बकेटमध्ये जर चेंडू अडकला तर तुम्ही पुढे जाणार, नाही तर खाली जाणार. आरामाने खेळा, वेळेचं बंधन नाही. तू इतकं दिला आहे कधी सरावर, तू इतकं दिला आहे कधी सरावर. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. भीमा 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 भीमा. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. शंका नाही ना काही वहिनी. 100% नाही ना वहिनी. काय अडचण. खाता येईल. कसा खाणार. हा कसा खाणार वहिनी वडापाव. हा हे बघा कसा खाणार बघा, दाखवा. हा तसा खायचा. हे बघा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वहिनी जमेल ना. हो हो हा काय नाही, वडापाव बिडापाव खायचा नाहीये. सगळ्या लगेच म्हणतात खासा खा. हा असा खाणार, हा असा खाणार. हो प्लेट लावून खाणार. का देणार कोण आहे. का खायचा वडापाव खरं सांगा. नको नाही खायचा. काय नाही, या बिचारीला पहिलं टेन्शन आलं. वहिनी खरं सांगा, तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष देता डायटिंग वरती, बरोबर ना. नाही नाही सगळं खाते मी. मला तुमच्या पहिला प्रश्न, आता तुम्ही कितीही म्हणा सगळं खाते, तुम्ही पहिला प्रश्न विचारा वडापाव खरंच खायचा आहे का, त्याच्यावरच कळाले या वहिनी डायटिंगवर. वडापाव यांना चालत नाही. आपण तुमच्यासाठी फ्रूट प्लेट सांगितली आहे, ती येते. मला त्यांनी आधीच सांगितलं की यांना फ्रूट प्लेट द्या. चला रेडी. गेम सोपी आहे. आण बाळा रिंग. हा मजबूत आहे त्या कोण आहेत. तुम्हाला वाटतं की या वहिनी खूप काम करतात आपल्या मंडळाचं वगैरे अशा. संगीताताई. संगीताताई कुठे ताई. संगीताताई कुठे कुठे गेल्या ताई. तुम्ही येत ना. हा न तुम्ही काय सांगाल, तुमच्या नजरेत कोण आहेत. त्यांच्यानंतर सविताबाई. सविताताई. सविताताई कुठे. हा तिकडे 1 2. हा आता त्यांच्यानंतर जास्त अजून काम करतात प्रज्ञाताई. प्रज्ञाताई. प्रज्ञाताई नंतर ना अजून बाकीच्या कोण नाही काम करत का. हा सांगा. सुषमाताई. सुषमाताई कोण आहे. सुषमाताई
हात वर करा ताई. हा अजून अजून दुसरं. सुनीताताई. सुनीताताई. सुनीताताई कुठे आहेत? कुठे बसलेत? सुनीताताई हात वरती करा, जिथं असेल तिथे फक्त हात वरती करा. क्या बात आहे, जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. म्हणजे हे जे या सांगतायत ना, आता बघा सुनीताताई यांच्यात नाहीयेत पण त्यांचं नाव निघालं. तुम्ही उद्या मंडळात असोत किंवा नसोत, इथून दुसरीकडे शिफ्ट जरी झालात तर तुमच्या कामाचं, तुम्ही जे केलंय ते काम आणि त्याच्यामुळे तुमचं निघणारं नाव हे इथून पुढे निघत राहणार. त्याच्यामुळे एकदा जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. अजून कोण वाटतं वहिनी तुम्हाला? अरुणाताई. अरुणाताई. हा आता अजून एक शेवटच्या, कोण सांगता शेवटच्या? हा तुम्ही सांगा. सुषमा शिंदे. सुषमा शिंदे कुठे? सुषमा शिंदे. हा तुम्ही. अजून अजून एक तुम्ही सांगा. अरुणाताई. अरुणाताई. त्यांचं झालं की त्याच्यानंतर हा शोभा जगताप. शोभा जगताप कुठे? खालीच आहे वहिनी. मंडळात नाही. बर मंडळाची कामं तर कोण कोण करतात माहिती ना, नाव घ्या एखादं. नाही माहिती. सगळेच करतो. नाही एक असं त्याच्यानंतर नाही एक. म्हणजे आम्ही सगळे अंडा सुचतो. वानखेडे. वानखेडेबाई. तुम्ही कोणाला सुलताई म्हणतात? सगळेच. वानखेडेबाई. प्रज्ञाताई तुम्हाला काय वाटतं? सुषमाताई. नानीताई. नानी. शोभा नानी. नानी. हा नानी कुठे गेले? नानी आताच होत्या. नानींसाठी पण जोरात टाळ्या वाजवा. हा कुणाला? कल्पना सदाकार. कल्पनाताई कुठे? या की ताई. मला वाटत होतं ताई तुमचा नंबर नाही लागायचा, पण सगळ्यांचं प्रेम तुमच्यावर आहे. ही रिंग अशी गळ्यात अडकायची आहे, इथं थांबायचंय आणि या सगळ्या एक एक तिकडे उभा राहून तुम्हाला प्लेट मारणार. जर तुमच्या डोक्याला प्लेट लागली तर त्या जिंकणार, नाहीतर आउट होणार. चला रेडी? कोण कोण प्लेट मारणार? हात वरती करा. नाही? धन्यवाद. या मी लगेच तयार झाल्यावर का. ही कामाची पावती आहे. तुम्ही काहीही काम सांगा, मी करायला तयार आहे. या वहिनींचं काम त्यांनी प्लेट मारलं, मी त्यांना काय म्हणलं? प्लेट मारणार, टाकणार म्हणलं का? नाही, पण तरी त्या तयार झाल्या, चालतंय म्हणल्या आणि सगळ्यात पुढे येऊन प्लेट मारलेल्या खाण्यासाठी सुद्धा उभा राहण्यासाठी तयार झाल्या. एकदा जोरदार टाळ्या माऊलीसाठी झाल्या पाहिजे. गेम सोपी आहे, काही मारायचं नाही, काही नाही. या रिंग मध्ये उभं राहायचं आणि या रिंग मध्ये प्लेट टाकायच्या, अशी गेम आहे. हा उभा राहून प्लेट टाकायची. चला. चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए. क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. भीमराज की है दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. मेरे भीम की है दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. मेरे भीम की है दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. भीमराज की है दुनिया दीवानी. पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया. समाज को उन्होंने रास्ता दिखाया. पढ़ना पढ़ाना उसे बाप ने सिखाया. मैं कौन तेरे गाँव दौड़ा चलाऊं, कौन तेरे गाँव दौड़ा चलाऊं. साजन की मीठी है जुबानी, उस साजन की मीठी है जुबानी. मेरे भीम की है दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. मेरे भीम की है दुनिया दीवानी, उनकी मैं कहानी. मेरे भीम की है दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. भीमराज की है दुनिया दीवानी. Music.
झाला प्लेट टाकली. तुम्हाला काय बोलायला लावत नाही, बिंदास खेळा, फक्त गेम मध्ये खेळत राहा, काही प्रॉब्लेम नाही. ज्या हा थांबायचं. विद्वान झालं भारत बाबा भीमामुळे, 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 गळ्यात पडती हार त्या बाबा भीमामुळे, विद्वान झालं भारत बाबा भीमामुळे, विद्वान झालं भारत बाबा भीमामुळे. ज्याच्या पाठीला झाडू मडका करत बरं, ते बनले आज राहो मोठे गव्हर्नर. ज्याच्या पाठीला झाडू मडका करत बरं, ते बनले आज राहो मोठे गव्हर्नर. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 31 32 33 34 35. मी त्यांनाही मोजलो. 35 जणी आहेत. जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता सोपी गेम आहे, आपण तिघींना खेळायला लावणार. तिघी जणी खेळणार. आता रॅन्डमली, म्हणजे असं काही हे तुम्ही या तिकडनं तुम्ही या असं नाही. 1 2 3 पुन्हा 1 2 3 तेव्हा नाकावरती नाही होईल, कपाळावरती. हा तुम्ही लय हुशार बाई, अर्धा आधीच नाकावर ठेवले. हा चला रेडी. हसू नका वहिनी, आउट होता ना. नाही, तुमच्यामधून एक जणीलाच पुढे घेणार आम्ही, दोघे जणी नको, खातच नाहीत किती वेळ. चला रेडी. गणेश म्युझिक रेडी का? हा लाव, कुठलं पण लाव, काय प्रॉब्लेम नाही. चला रेडी वहिनी. 1 2 3 खावा. आरामाने खायचं वहिनी. हा हलवायचं, तसं डोकं हलवायचं. हा हलवा. अगं बाय बाय बाबा 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 बाबा, दमाना वहिनी, दमाना. हसू नका. घ्या. हे दुसरं दे, बिस्किट दे. हा दमाना वहिनी, दमाना. घ्या खाली पडलं तर घ्यायचं नाही. हा ठेवा नको. हे घ्या. हा आम्हाला द्या. हा वहिनी खाऊन टाका बिस्किट. नाही बिस्किट खाऊन पुढे घेणार नाही तुम्हाला फायनलला. बिस्किट खाऊन टाका. हा ठेवलं. एक तुमच्यामधली पुढे जाणार आहे, बाकी 2 जागेवर जाणार आहेत. हा चला रेडी. 1 2 3. परत द्या. वहिनी आला. वहिनी हा करा, मोठा करायचा.
या ते बिस्किट खायचं तुम्ही तिकडे बसा वहिनी तुम्ही तिकडे बसा 1 2 कपाळावरती ठेवा कपाळावरती तोंड सरळ वरती करायचं तर जिंकणार तुम्ही उभं नका ठेवू तोंड उभं नका ठेवू शिलाताई भया जिंकू द्या की माझ्या बहिणीला हा इकडे बघा तोंड असं ठेवा तर बिस्किट राहील हा चला रेडी 1 2 गणेश म्युझिक हा आरामानी हा थोडं राहिले नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी कमल झाली तपलक आली नटी कमल झाली तपलक आली नटी त्या नटीनं वहिनी हा करा मोठा आकारा हा मोठा आकारा अजून मोठा आकारा हा बिस्किट खाऊन टाका जरा शिलाताई तुम्ही एक बिस्किट खा वहिनी मिळतं का भेट गाभा खोटं बोल नका जरा उघड हा वहिनी बघा पार्लेजी बिस्किट आहेत टिंग टॉंग टॉंग पार्लेजी रेडी चला वहिनी ठेवा कपाळावरती हा ठेवा कपाळावरती बिस्किट चला रेडी तिघी जण रेडी आहेत 1 2 म्युझिक स्टार्ट चला खावा कसं नको म्हणले एक बिस्किट तुम्हाला खाऊ झाला तुम्ही इकडे बसा तुम्ही दोघी तिकडे बसा तुम्ही इकडे यांच्या नंतर खाल्लं तुम्ही बसा हा चला पुढच्या तिघी जणी भया त्यांनी ठेवायला औषध खाऊन बी टाकलं यांनी बी खाल्लं म्हणलं बिचारी एकटीच उपास राहील तसं नको हा चला रेडी बसा वहिनी बसा सोनू इथं पण द्या बिस्किटचे पुढे आहेत ना अजून नसली तर आणाय सांगा काही प्रॉब्लेम नाही पटकन येते ताजे बिस्किट आणा म्हणजे आम्ही फॅक्टरीतून मागवतो ना बिस्किट एकदाच लागतात आम्हाला आमच्याकडे ताजे बिस्किट असतात चला रेडी ठेवा कपाळावरती वहिनी 1 2 3 करा सुरू म्युझिक
पुढे जातील. 1 2 3 करा सुरू. हा खवा खवा. हा मोठा करायचा, हा मोठा करायचा. हा बिस्किट दे सोनू, बिस्किट दे. हा ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. अग साजने माझ्या बाया भूकल्या ग, साजने माझ्या बाया भूकल्या ग, साजने माझ्या बाया भूकल्या ग. भारती वहिनी बिस्किट खायचंय. हा बघा बाया तुमचा पुढे गेला, तुमचा नंबर ह्याच्यात लागला नाही. दमानी 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 मोठा आकाशचा. तसं नाही बाई, असं करून कुठे बिस्किट येतोय का? हा 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 बस 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 बसा इकडे, इकडे बसा, खाऊन टाका बिस्किट. या इकडे चला, तुम्ही तिकडे बसा. ठीक आहे बिस्किट द्या ना. यांना द्या ना, द्या. हा घ्या घ्या घ्या. बहिणी मोठा आकारायचा, मोठा आकारायचा, मोठा आकारायचा, मोठा. धमण धमण भांबड द्या. घ्या बिस्किट घ्या, बिस्किट घ्या. बस चला वहिनी बिस्किट घ्या, खाऊन टाका. तुम्ही तिकडे बसा, तुम्ही इकडे बसा, तुम्ही इकडे बसा. चला पुढच्या 3 वहिनी या पटकन. मोठा 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 आ करायचा वहिनी. ते बिस्किट कसं पडेल? हा आ केलं तर बिस्किट तोंडात जाईल. हा घ्या. मोठा मोठा आ करायचा. हा दे त्यांना बिस्किट. हसू नका वहिनी, हसल्यास पडते बिस्किट मग खाली. हा मोठा आकारा, मोठा आकारा वहिनी, मोठा. हा घ्या घ्या, परत ठेवा कपाळावरती. हा जाता तुम्ही. थोडं राहिले वहिनी. हा थोडं राहिले, हात नाही लावायचा वहिनी तसा. हा आरामाने वहिनी, आरामाने आरामाने जाता जाता बरोबर. थोडं राहिले. हा 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 बस चल. हा हा चला वहिनी बस 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 वहिनी बस. खाताल 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 वहिनी. खाल्लं खाल्लं. आका बाया बाया बाया. चला इकडे बसा, ते खाऊन गेले तिकडे. चला पुढच्या 3 या. खा 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 खा. आ करायचं वहिनी, मोठा आ करायचा तर बिस्किट जाते, नाही ते जात नाही. मोठा आ करायचा. हा बिस्किट खाली बी आलं पाहिजे डोळ्यावर. हा हा बया 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 बया. हा हा आरामाने वहिनी, आरामाने आरामाने आरामाने. थोडं राहिले, थोडं राहिले. आ करा, मोठा आ करा. आलं बिस्किट खाली. मोठा आ करा, मोठा आ करा. आ मोठा करा, आ मोठा करा. हा बस बस. थोडं राहिले वहिनी. हा थोडं राहिले वहिनी. आ मोठा करा. आ करा मोठा. हा हा मोठा करा, मोठा करा. हात नका लावू वहिनी, हात नका लावू. थोड्यासाठी हात नका लावू. हा 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 थोडं राहिले वहिनी, थोडं राहिले. तुम्ही चिकताय, त्यांच्या अजून कपाळून खालीच नाही आले. तुम्ही चिकता वहिनी. थोडं राहिले. हा थोडं राहिले, थोडं राहिले, थोडं राहिले. बस खाल्लं त्यांनी. खाल्लं खाल्लं. आता उघडा डोळे. तुम्ही डोळे बंद करून बसले बाया. तुम्ही तिकडे बसा, तुम्ही दोघी इकडे बसा. चला पुढच्या या. हा 1 2 3 खावा. घ्या घ्या. आरामाने आरामाने वहिनी. हा मोठा करा, हा मोठा करा. हात लावला, हात लावला. परत ठेवा. दुसरं दे त्यांना. सोनू सोनू बिस्किट दे त्यांना. यांना पण दे, यांना पण दे. वहिनी हात लावू नका, हात लावू नका. आतापर्यंत तुम्ही जिंकले असते माहितीये का, हात नसता लावला तर. आरामाने आरामाने. आ करा वहिनी. मोठा आ करायचा. हा आ करा, आ करा. हा सांगा तुम्ही. हा हा घ्या घ्या बिस्किट घ्या. आ करा मोठा आ करायचा अगोदर. थोडं राहिले वहिनी. हा थोडं राहिले वहिनी, थोडं राहिले. आ करा मोठा आ करा, मोठा आ करा. झालं 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 झालं.
खाल्लं ना? खाल्लं का? खाली पडलं ना? पडलं. तुम्ही जावा तिकडे, तुम्ही या इकडे. चला पुढच्या 1 2 3 करा सुरू. आ करायचा, मोठा आ करा, मोठा आ करा, मोठा. हे घ्या बहिणी, हे घ्या. मोठा आ करा, मोठा आ करायचा, मोठा आ करा. आ मोठा करायचा, हा मोठा करायचा. हा आ मोठा करा, आ मोठा करा. थोडं राहिले वेळ, थोडं राहिले. आ मोठा करा बहिणी, आ तर करा बया. बिस्किटानं जायचं कुठं? हा 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 आ करा वहिनी, आ मोठा आ करा जरा. हा आता बघा, तुम्ही बिस्किट कसं खाणार? आज करत नाही. हा तसं आ करायचा असतो मोठा. हे बघा, थोडं राहिले वहिनी, थोडं राहिले, थोडं राहिले. पडतंय थोडं राहिले. हा बस चला वहिनी. हा बस चला इकडे चेक करून घ्या. ते 3 फुगवा. हा ओढायचा नाही, दाबून फोडायचा नाही. फुग्यामध्ये 50 लिटर पाणी बसतं, एवढा मोठा फुगा आहे. ज्यांचा पहिल्यांदा फुगा फुगेल आणि पहिल्यांदा फुटेल त्या आजच्या आपल्या पिंपळे निळकच्या भाग्यवान गृहलक्ष्मी होम मिनिस्टर ठरतील, ज्यांना 11,000ची पैठणी मिळेल. ज्यांचा फुगा 2 नंबरला फुटेल त्यांना सेमी पैठणी मिळेल. अजून कुणाचाही फुगा फुगलेला नाही, पूर्ण फुगा फुगला तरच देणार आपण. नाही त्यांना दुसरा फुगा द्या. हे बघा यांचा नाही, यांना द्या. यांचा पूर्ण फुगला बघा, यांचा पूर्ण फुगला मधला, फक्त हा फुगला, त्यांचा नाही फुगला. हा जर फुटला तरी 1 नंबर येतील. हा 1 नंबर. वहिनी या इथे थांबा वहिनी, 1 नंबर. हा आता यांचा आणि त्यांचा शेवटीचा फुगला बघा, दोघींचा फुगलाय. यांचा पण फुगला. हा मग ते आता आमचा प्रॉब्लेम नाही ना, यांचा पण फुगला. लक्ष ठेवा. आता 2 नंबर वाल्या कोण आहेत? उपहोम मिनिस्टर. 1 2 3 4 5 या 5 पैकी ते त्यांचाही फुगलाय. भारती वहिनीचा पण फुगलाय. भारती वहिनी, मी म्हणलं होतं तुम्ही जिंकणार. फुगा 2 3 बस. तिकडच्या 3 वाल्या कोण इकडेच्या? इकडे द्या वहिनी, द्या इकडे वहिनी. भारती वहिनी भया तुमचा थोड्यात चान्स केला बघा. हा चला तिकडे थांबा 3 नंबरच्या. बाकीच्यांना उत्तेजनाचा भेट असू, त्यांना खाली बसून द्यायचं. देऊ तुला? हा घे. अजिबात नव्हतं वाटलं जिंकेल म्हणून. मी त्यांच्या बाजूच्या ज्या राजू मावशी आहेत त्यांनी मला आग्रह केला म्हणून मी पार्टिसिपेट केलं आणि कार्यक्रम खूप उत्तम झाला. तुमचं अँकरिंग खूप छान आहे आणि मी एन्जॉय केला कार्यक्रम आणि माझा जो काही थकवा होता तो सगळा निघून गेला आणि मी फ्रेश झालेली आहे. खूप थँक्यू. काय सांगताल आपल्यासाठी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या आयोजकांनी कार्यक्रम ठेवलाय, प्रज्ञाताईंनी ठेवलाय, महिला मंडळांनी सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम ठेवला, त्यांना काय सांगाल? त्यांचे तर मनापासून आभार. खूप छान कार्यक्रम आहे, खूप छान आयोजन आहे आणि असेच कार्यक्रम दरवर्षी घेत राहा. आमच्यासारख्यांना असंच पार्टिसिपेट करत राहा. थँक्यू. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. वहिनी तुम्ही 2 नंबरला आहात. प्रज्ञाताईंनी एवढी मेहनत करून कार्यक्रम ठेवलाय, अजून प्रज्ञाताई नियोजनामध्येच आहेत. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही काय सांगाल? खूप छान कार्यक्रम खेळताना वाटले आणि आमच्या महिला मंडळाच्या सर्व सदस्या, सर्व कार्यकर्त्या सर्व सक्रिय असतात प्रत्येक वेळी. पण असं वाटलं नव्हतं खेळायला एन्जॉय म्हणून आले, पण असं वाटलं नाही दुसऱ्या क्रमांकापर्यंत जाईल. कारण अपर्णा, शुभांगी, शैलाताई, सुनीता सगळ्यांनी जा आले मी. पण असं वाटलं नाही की माझा नंबर येईल किंवा खेळेल. एन्जॉय म्हणून. आणि मागच्या वर्षी कार्यक्रम झाला पण तो अर्धवट झाला, आम्हाला काही खेळायला पण मिळालं नाही. म्हणून मला वाटतं त्या अर्थाने मला मिळालं पण असावं आणि सर्वांचे आभार. खूप छान वाटलं. प्रज्ञाताईंबद्दल काय सांगाल? त्यांनी खास करून आग्रह केला ना, यावर्षीचा कार्यक्रम जो आलाय त्याला फक्त म्हणजे मी इथे येण्याचं कारण यावर्षी, गेल्या वर्षी अमित भाऊ होते, यावर्षी प्रज्ञाताई आहेत. प्रज्ञाताईंमुळेच मी इथपर्यंत आलोय. प्रज्ञाताईबद्दल काय सांगाल? नाही, प्रज्ञाताई अध्यक्ष झाल्यात पण एक प्रकारे त्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी महिलांना मागच्या वर्षी काही खेळायला मिळालं नव्हतं म्हणून एक महिलांसाठी एक पाहिजेच एन्जॉय. 5 दिवसाचे आमच्या राहुल मित्र मंडळाचे कार्यक्रम असतात, महिलांचे आधी कार्यक्रम व्हायचेच नाही असं नाही. पण हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मागच्या वर्षी व्यवस्थित झालाच नाही, तर पोलिसांनी अडवलं, तो अर्धवटच संपवला कार्यक्रम. म्हणून प्रज्ञाताईंच्या आग्रहास्तव तुम्ही आलात आणि खूप छान आम्हाला एंटरटेनमेंट केलं, तर खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद. साहेब समोरच थांबलेत. साहेब गेल्या वर्षी तुम्ही इकडे ड्युटीला होतात का नाही माहित नव्हतं, पण गेल्या वर्षी खासदारकीचं इलेक्शन होतं, त्याची आचारसंहिता होती. यावर्षी आपल्याला पोलीस बांधवांनी खूप सहकार्य केलंय. वहिनी तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव? नयन 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 कृष्णात वाघमारे. हा, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंद होता. ऍक्च्युली मी एक्सपेक्टच नाही केली मी जिंकणार म्हणून. तुम्ही तर पहिला नंबर हाणला. माझा मुलगा म्हणाला मम्मा जा तू नुसतं खेळ फक्त, त्याच्यामुळे आलं होते मग मी जिंकले. खूप आनंद आहे. माझ्या सासूबाई पण होत्या माझ्यासोबत खेळायला. कुठे सासूबाई? बया वहिनी तुम्ही आहेत का? अगं बया दोघी जणी खेळात, एक जण बक्षीस घेऊन चालली. काय बिचारी सासू मोबाईल धरूनच बसली. त्यांना विश्वास आहे का नाही की आमच्या युट्यूबला येतं का नाही म्हणून. प्रज्ञाताईंबद्दल काय सांगाल? मंडळाबद्दल काय सांगाल? राहुल मंडळाबद्दल खूप 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 धन्यवाद. म्हणजे त्यांनी एवढं छान प्रोग्राम अरेंज केला आणि आम्हा सगळ्यांना हे काय म्हणतात स्टेज बनवून दिलं की येऊन आम्ही एन्जॉय करू शकतो वगैरे. त्याच्यासाठी धन्यवाद ताई. खूप क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला मागाशीच म्हणलं होतं की तुम्ही डोक्यात विचार जर ठेवला जिंकायचं तर नाही जिंकू शकत, पण एन्जॉय म्हणून खेळलात ना, कधी पुढे निघून जाताल आणि कधी जिंकताल काही सांगता येत नाही. कारण इथं गेम असे आहेत त्याला स्किलची गरज नाही किंवा काही नाही, तुम्हाला फक्त खेळता आलं पाहिजे आणि बिंदासपणे खेळले की तुम्ही जिंकून जाता. तुमचं नाव काय वहिनी? कांचन प्रशांत होतेकर. वहिनी? सुषमा सुरेश शिंदे. तुमचं? नयन कृष्णात वाघमारे. या तिघी जणी आहेत 3 बक्षिसाच्या मानकरी. या आपल्या ठरल्या आहेत आजच्या भाग्यवान होम मिनिस्टर. आणि या वर्षीची मानाची पैठणी या वहिनीला जातीये, सेमी पैठणी या वहिनीला जातीये आणि दुसरी सेमी पैठणी या वहिनीला जातीये. त्याचप्रमाणे शोभाताई कांबळे आपल्याला विनंती ताई आपण स्टेजवरती यायचे. संगीताताई कांबळे आपल्याला विनंती ताई आपण स्टेजवरती यायचे. अरुणाताई आपल्याला विनंती ताई स्टेजवरती यायचे. संजीवनी ताई आपल्याला विनंती, ज्या ज्या महिला मान्यवरांचा नाम उल्लेख केला त्यांनी स्टेजवरती यायचे. सुनीताताई समोर दिसताल. घेतला का? हा घ्या. आता यांना घेतलं पाहिजे. घे फोटो समोर पा सर्वांनी. हा बस. चला 2 नंबरच्या वहिनींना पैठणी द्यायची. शोभाताईंच्या शुभ असेल. शोभाताई या काढा आणि खांद्यावरती द्या त्यांच्या पैठणी. वहिनी पैठणीमध्ये नका ठेवू. तुम्हाला कोण सांगितलं ठेवायची? खांद्यावर ठेवा तुमच्या. इकडे थांबा बाया. नाही इकडे थांबा. इकडे मी थांबवतो. इथे थांबा. हा द्या त्यांच्या खांद्यावरती. क्या बात आहे. अतिशय सुंदर अशा या पैठण्या आहेत. आई मला नेसव. तसे नका देऊ. एका साईडनं अशी हा टाका तशी. बस थोडी पुढे घ्या. अजून थोडी पुढे घ्या. हा घ्या फोटो घ्या. समोर ताई. हा पुढे बघा. बस. हा थांबा ताई इकडे त्यांच्या शेजारी थांबा जाऊन. आणि आता या आहेत आपल्या भागाच्या पुन्हा होम मिनिस्टर ठरलेल्या कल्पनाताईंच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पैठणी देणार आहोत. ताई थोडी हा तशी करून द्या. ठेवा खंडावर. हा जोरात टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत. आई मला नेसव ग शालू नवा त्याच्यावरती मोर नाचरा हवा. घेतला का? समोर पा सर्वांनी. हा सगळ्यांनी पुढे बघा. होल्ड. ओके. हा आता तुम्ही इकडे सारखा. वहिनी इथे थांबा. वहिनी या इकडनं थांबा त्यांच्या. हा तुम्ही यांच्या इकडे थांबा. इकडे थांबा. यांना मध्ये घ्या. हा सरका इकडे. सरका वहिनी सरका. मी थांबवतो. सरका अजून. सरका. एकमेकीच्या मागे नका थांबू. सरका वहिनी सरका. अशा सरका. माझ्याकडे बघा. एकमेकीला बोलू नका. सरका थोडं मागं. सरका पाठीमागं. सरका पाठीमागं. सरका वहिनी. सगळ्या बसतात. सरका पाठीमागं. सरका अशा सरका वहिनी. हा तुम्ही या अशा थोडंसं. तर सरका इकडे. हा मला थोडी जागा द्या फक्त. थोडं सरका वहिनी. थोडं सरका. हा घ्या एक फोटो. आता समोर ताई पुढे बघा. समोर पा सर्वांनी. हा बघा पुढे. होल्ड. हा थँक्यू. बस. सदाकाळ वहिनींना विनंती की ताई आपण पुढे यायचंय. आणि या ठिकाणी ताई म्हणल्या की मला 2 शब्द अगोदर बोलूया अध्यक्षांना नंतर बोलूया. हा ताई. सर्वांना जय भीम. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती काल होती आणि आज सर्वांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम सरांनी छान उत्तमरित्या पार पडला. त्यानंतर प्रज्ञा
ही माझी विद्यार्थिनी आहे खरं, आणि माझ्याच ह्याच्यामध्ये तयार झालेली विद्यार्थिनी. नानी, जगताप, संगीता, सुषमा ह्या माझ्या सगळं जय भीम मैत्रिणी आहेत. आणि छान उपक्रम राबवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. राहुल मित्रमंडळ आणि क्रांतीज्योत महिलांनी. या प्रज्ञाताई, तेवढाच वेळ मिळाला तुम्हाला काय बोलायचं. मी तरी म्हणलं कसं काय त्या म्हणल्या बोलायचं. या त्या यांच्या गुरु आहेत ना, त्यांना बरोबर यांनी बाजूला थांबलं, 2 मिनिटं विचार कर मग बोल. हां, सर्वात प्रथम सगळ्यांना जय भीम. तुम्ही सगळेजण माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. अक्षरशः हा कार्यक्रम माझ्यासाठी नव्हता, तो तुमच्या सगळ्यांसाठी होता. मागच्या वेळेस जो कार्यक्रम काही गोष्टींमुळे अपूर्ण राहिला त्याची उणीव मी परत भरून काढायचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. त्यासाठी खरंच सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. आणि परत एकदा सगळ्यांना सांगते धन्यवाद. आणि जेवणाचं नियोजन केलं, सगळ्यांनी जेवण करून जावं. डिपार्टमेंटचं सुद्धा मी धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. नियोजन थोडंसं चुकलं, थोडासा वेळ झाला तरी पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, यासाठी धन्यवाद. आणि रमेश दादांचं पण सुद्धा धन्यवाद. माझ्या शॉर्ट नोटीसवर ते माझ्यासाठी उपलब्ध झाले आणि त्यांनी माझ्या कार्यक्रमात खूप सहकार्य केलं आणि छान पद्धतीने पूर्णपणे पार पाडला. धन्यवाद दादा. थँक्यू सो मच. हां, घ्या. अडकीत त्याला झुमरे 12. अडकीत त्याला झुमरे 12, पान खाते करा करा, घाम येतो झरा झरा, काढते पदर घालते वारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला. पाणी आणते रंगांचे, वाडे बांधते भिंगांचे, वाडेत वाडे 7 वाडे, 7 वाड्यांची 7 दारे, 7 दारांची 7 कुलपे उघडून 7 दारांची 7 कुलपे, 7 कुलपांच्या 7 किल्ल्या. उघडून बघते आत, आत घरात मधघर, मधघरात पलंग, पलंगावर उशी, उशीवर वाटी, वाटीवर साखरेचे खडे. मी लेते सौभाग्याचे चुडे, सौभाग्याचे चुडे लेता लेता केली खटपट, बसाय घेतली फटफट. पहिला शिराळा, तिथे पिकतो चुना. नंतर पाहिले स्टेशन पुणा, स्टेशन पुण्याची काय सर. नंतर पाहिले मुंबई शहर, मुंबई शहर म्हणजे स्वप्न नगरी. तिथे घेते पाण्याच्या घागरी, त्याच्यात भरते पाणी. सुरेश रावांचे नाव घेते मी त्यांची राणी. पैठणी मिळाली म्हणून म्हणतात मी उखाणा घेते, मी उखाणा घेते. मग कोणीच घेतला नाही म्हणजे आता त्यांच्यासाठी उखाणा घेते. असं काय प्रॉब्लेम नाही. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. समोर पहा. होल्ड. थँक्यू. भोसले ताई, विशाल चौधरी साहेब आहेत का? हां, चौधरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी झालाय. भोसले ताई आल्या. या, आल्या 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 येतात. घ्या घ्या, वर घ्या त्याला, घ्या त्याला कशाला नाराज करायचं. घ्या. या भोसले ताई, ताईंचा सन्मान या ठिकाणी. प्रज्ञाताई या ना पुढे. होल्ड. ताई इकडे बघा. ताई ताई असं थांबा. होल्ड. असं थांबा ताई, असं थांबा. हा, समोर पहा सर्वांनी. हा बघा. थँक्यू. धन्यवाद ताई. या क्या बात आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. याला एक गिफ्ट. क्या बात आहे. खूप छान. अंश, तुम्हाला म्हणलंच तुला एक गिफ्ट आहे. घे प्रज्ञाताईंकडून. क्या बात आहे. समोर बघ. मोठं. समोर. हा, धन्यवाद. थँक्यू.